नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण आणि हा कथाभाग आहे 15वा. याच्यामध्ये आहे अष्टमी आणि नवमी या दोन तिथ्या आणि त्या घटनेला काय घडलं हे पाहूया. त्याच्या आधी एकदा वराह स्तोत्र स्तुती स्तोत्र पाहूया. चिदानंदम घनम शुद्धम विश्वमंगलकारकम मोक्षहेतुम हितम विष्णू वंदे वाराहरूपिणं नेति नेति श्रुतिर्वृते यस्य रूपं विनिर्णयं परब्रह्महितं विष्णू वंदे वाराहरूपिणं. आता हे अष्टमी तिथी आणि मातृकांची उत्पत्ती याच्या संदर्भामधली हकीकत आहे. पूर्वीच्या काळातील ही कथा आहे. भूमंडलावर एक महापराक्रमी राक्षस होता. त्याची ख्याती अंधक या नावाने होते. मग बघा, महादेवाला अंधक मर्दन असं म्हटलेलं आहे. महादेवाने त्याचं हे केलेलं आहे, मृत्यू महादेवाच्या हातून झालेला आहे. आता ह्याला हे कुणाकडनं मिळालेलं आहे वर, तर ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाल्यामुळे त्याचा अहंकार खूपच मोठा झाला होता. सर्व देव त्याच्या अधीन झाले होते. चरम सीमेपर्यंत पोचला होता. म्हणजे अगदी टोकापर्यंत अहंकार गेला की जगात काय जो आहे तो मीच आहे. ते सर्व देव दुःखाने भयभीत होऊन सुमेरू पर्वत सोडून ब्रह्मदेवांना शरण गेले. त्यांना पाहून ब्रह्मदेव म्हणाले, सुरगण हो, सांगा तुम्ही कशासाठी आला आहात? तुमच्या येण्याचं काय प्रयोजन आहे? तुम्हाला काय हवं आहे? त्यावर देव म्हणाले, जगतपते, आपण चतुर्मुख आहात, आपण जगाचे पितामह आहात, आपणास आमचा नमस्कार असो. अंधकासुरानं आम्हा देवांना अतिशय दुःखी केलं आहे. आपण आमचं रक्षण करावं. श्रेष्ठ देवांनो, अंधकासुरापासून रक्षण करणं माझ्या स्वाधीनची गोष्ट नाही. म्हणजे मी वर देऊन मोकळा झालोय, आता माझ्या हातून काही त्याचा पराभव करणं होणारं काम नाहीये. ह्या कामी तुम्ही भगवान शंकरांची मदत घ्या, ते समर्थ आहेत. आपण सर्वच त्यांना शरण जाऊ. त्या असुराचा नाश शंकरच करू शकतात. आपण त्या कैलासवासी प्रभूंना शरण जाऊ. असे म्हणून ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन कैलास पर्वतावर गेले. शंकरांना शरण गेले. शंकरांनी मोठ्या प्रेमाने त्यांना प्रत्युत्थान दिले. प्रत्युत्थान म्हणजे स्वागत, उठून बाबा या, बसायला जागा दिली, आसन दिलं. त्या सर्वांचे स्वागत केले आणि म्हणाले, आपण सर्व देव कशासाठी आला आहात? आपण आज्ञा द्यावी, मी त्वरित आपलं कार्य करेन. म्हणजे यांना आतून प्रत्येकाला माहित असतं की आता कामाशिवाय काय कोणी आपल्याकडे येत नाही. ज्या अर्थी सगळे देव घेऊन ब्रह्मदेव आलाय, त्या अर्थी नक्की काहीतरी काम आहे. त्यावर सर्व देव म्हणाले, भगवन, दुष्ट चित्त महाबली अंधकासुरापासून आपण आमचं रक्षण करावं. ते असे म्हणत असतानाच अशी विशाल मोठी सेना घेऊन अंधकासूर तिथेच आला. बरं, म्हणजे अजून बोलणं चालणं चाललंय तर शत्रू घरामध्ये शिरलाच. त्यावेळी तो सर्व साधनाने युक्त होऊन आला आणि शंकरांना मारून त्याच्या पार्वतीचे अपहरण करण्याच्या विचारात तो होता. त्यावेळी भगवान रुद्रही युद्धासाठी तयार झाले आणि सर्व देवांनी त्यांना साथ दिली. त्या प्रभूंनी वासुकी, तक्षक आणि धनंजय यांचे स्मरण करून त्यांची कंकणे आपल्या हातात घातली. हे तिन्ही सर्पाची नाव आहेत, वासुकी, तक्षक. नील नावाचा एक प्रसिद्ध दैत्य हत्तीचे रूप धारण करून भगवान शंकरापाशी आला. नंदीने त्यांची माया जाणून वीरभद्रास सांगितले. वीरभद्राने मग सिंहाचे रूप घेऊन त्या हत्तीला मारून टाकले. म्हणजे एक दैत्य होता मोठा. हे आता युद्धच आहे. मग यामध्ये समोरासमोर युद्ध, कपट युद्ध, हे सगळे प्रकार त्या काळापासून पण चालत आलेले आहेत. त्यामध्ये हा हत्तीचं रूप घेऊन शंकरापाशी आला. पण नंदीला कळलं की हा मायावी राक्षस आहे. मग त्याने लगेच वीरभद्राला जागृत केलं. मग वीरभद्रानं काय केलं, सिंहाचं रूप घेतलं आणि त्या हत्तीला मारून टाकलं. त्या हत्तीचे चर्म अंजनासारखे काळे होते. वीरभद्राने त्याचे चामडे भगवान शंकरांना समर्पण केले आहे. हत्ती खरं असतात, काही क्वचित काळे हत्ती असतात. ते तर साधारण आपण चॉकलेटी काळपट हत्ती बघतो, पण त्याचे अंजनासारखे म्हणजे अगदी काजळासारखं काळं कातडं होतं. वीरभद्राने त्याचं कातडं काढलं आणि शंकराला
समर्पण केलं. तेव्हापासून ते गजाजीनधारी झाले. म्हणजे शंकर गजचर्म पांघरतात अंगावरती. त्याच्या याच्यामध्ये आहे बघा, 11वा अध्याय आहे रुद्राध्याय. त्यामध्ये शंकराचं वर्णन आहे. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर. म्हणजे साप आहे, मनुष्यमुंड आहेत, व्याघ्रांबर नेसला आहे आणि गजचर्म पांघुरला आहे, असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. अशाच प्रकारे त्यांनी श्वेत सर्पाचे म्हणजे पांढऱ्या सापाचे भूषण देखील धारण केले आहे. त्यानंतर हातात त्रिशूळ धारण केला आणि भगवान शंकर अंधकासुरावरती धावून गेले. देव आणि दानव यांच्यात भीषण अशी लढाई झाली. इंद्रादी सर्व देव, लोकपाल, सेनापती स्कंद आणि अन्य देव रणांगणात उतरले. स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी. आपण मागच्या अध्यायात त्याची माहिती घेतलेली आहे. हे सर्व पाहून नारदांनी त्वरित भगवान नारायणापाशी जाऊन म्हणले, भगवन, कैलास पर्वतावर देव आणि दानव यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. हे ऐकून भगवान जनार्दन विष्णू देखील हातामध्ये चक्र घेऊन गरुडावर बसून युद्धभूमीवर आले आणि त्यांनी देखील दानवांच्या बरोबर युद्ध सुरू केले. ते तेथे आले हे पाहून सर्व देवांचा उत्साह मोठा वाढला. पण त्या सम्राट त्यांचे मन म्लान बनले होते. ते सर्व पळून जाऊ लागले. देवांची शक्ती संपली तेव्हा स्वतः भगवान रुद्र अंधकासुरासमोर आले आणि त्यांनी असुराशी रोमांचकारी युद्ध केले. त्या प्रभूंनी दानवावर आपल्या त्रिशूळाने भीषण प्रहार केला. त्यामुळे तो घायाळ झाला. त्याचे रक्त जमिनीवर सांडू लागले. रक्तांच्या प्रत्येक थेंबापासून असंख्य अंधकासूर निर्माण झाले. अनेक राक्षसांच्या युद्धात आपण हे पाहिलेलं आहे की त्यांच्या रक्ताच्या थेंबापासून एक रक्तबीज नावाचा राक्षस आहे बघा, त्याचं पण तसंच होतं. शब्दाचाच अर्थ पहा, रक्त आणि बीज. मग तेव्हा ती देवीनं, काली मातेनं ते मोठं तोंड पसरलं आणि ते सगळे रक्ताचे थेंब गिळले. म्हणजे तेव्हाही असं काहीतरी टेक्निक त्यांच्याकडं होतं आपल्या पुराणामध्ये, की एका रक्ताच्या थेंबापासून देखील माणसाचा क्लोन तयार करता येत होता. मग अनेक अंधकासूर निर्माण झाले आणि हे आश्चर्यकारक दृश्य पाहून भगवान रुद्रांनी प्रधान अंधकासुरास आपल्या त्रिशूळाच्या अग्रभागी बांधून ते नाचू लागले. मायामय अंधकासुरांना भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने मारून टाकले. शूलग्रस्त अंधकासुराच्या शरीरातून रक्ताच्या धारा अजूनही प्रवाहित होत होत्या. म्हणून रुद्राच्या मनात भीषण क्रोधाग्नी पेटला. त्यांच्या मुखातून अग्नीची एक ज्वाळा प्रगटली. त्या ज्वालेने देवीचे रूप धारण केले. तिलाच लोक योगेश्वरी म्हणतात. याच प्रकारे भगवान विष्णूंनीही आपल्या रूपाप्रमाणे एका अन्य शक्तीस निर्माण केले. ब्रह्मदेव, कार्तिकेय, इंद्र, यम, वराह, महादेव, विष्णू आणि नारायण यांच्या प्रभावाने त्या 8 मातृका तयार झाल्या. म्हणजे शेवटी स्त्री शक्तीशिवाय काही यांना युद्धामध्ये विजय मिळेना. आणि सगळे देव काय झाले होते, आता थकले होते, म्लान झाले होते. ते युद्धातनं पळ काढू लागले. मग महादेवाने स्वतः पुढं होऊन मोठी लढाई केली. त्रिशूळावर बांधला त्याला आणि नाचू लागले बांधून त्याला त्रिशूळावरती. मग उरलेले जे डमी होते त्या सगळ्यांचा विष्णूंनी आपल्या सुदर्शनाने वध केला आहे. पण अजून रक्ताच्या धारा वाहत आहेत आणि त्याच्यामधून नवे नवे अंधकासूर तयारच होत आहेत. मग अशा वेळी काय झालं तर त्यांच्या मनामध्ये खूप असा राग प्रगट झाला. शंकर तसे तामसी वृत्तीचेच ना, रागीटच ना. मग त्यांनी एक देवी निर्माण केली. आपल्या त्या ज्वाला तयार झाली त्यांच्या शरीरातून, मुखातून, आणि तिचं नाव योगेश्वरी. लोक तिला योगेश्वरी देवी म्हणू लागले. असेच मग ब्रह्मा, विष्णू, महेश, कार्तिक, इंद्र, यम, वराह या प्रत्येकातून एक एक स्त्री शक्ती निर्माण झाली आणि त्या सर्व 8 मातृका, नारायणाची नारायणी, कार्तिकेयाची कार्तिकेयी, इंद्राची ऐंद्री, यमाची यमी, वराहाची वाराही अशा या सगळ्या तयार झाल्या. आणि ह्या 8 मातृकांचा जन्म आजच्या दिवशी झाला आहे. त्यांची नावं अनुक्रमे वाराही, ब्राह्मी, कौमारी, वैष्णवी, विष्णूपासून वैष्णवी, यमापासून यमी, कार्तिक स्वामीपासून कौमारी, वराह अवतारातून वाराही, ब्रह्म्यापासून ब्राह्मी, शंकरापासून योगेश्वरी, महेश्वरी, महेंद्री अशी त्यांची नावे आहेत. श्रीहरींनी ज्या कारणापासून त्या निर्माण झाल्या त्यानुसार त्यांची नावे कायम केली. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य आणि असूया
म्हणजे हे आपले काय आहेत ते वाईट दुर्गुण आहेत, 8 गुण. तर या ज्या मातृका आहेत ना, त्या नावानेच त्या शक्ती प्रसिद्ध केल्या. हे 7 गुण मला माहिती होते माणसाच्या अंगातले, पण असूया माहीत नव्हती. काम योगेश्वरी, क्रोध महेश्वरी, लोभ वैष्णवी, मद ब्रह्माणी, मोह कौमारी, मात्सर्य म्हणजे मत्सर इंद्राणी. इंद्राला नेहमी सगळ्यांचा मत्सर ना, कुणी कुठं तप करायला लागला की माझी जागा घेईल बाबा, लगेच त्याला काहीतरी करून कुठला तरी तप 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 त्याचं हे करायचं, भेदायचं, तप मोडायचं, असं इंद्राने अप्सरा पाठवून बरेच प्रकार केले आहेत, म्हणून तो मत्सर आहे. पैशून्य यमदंडधारी म्हणजे यम आहे त्याला, कोण पैशून्य म्हणजे दयाच नाही कोणाबद्दल, म्हणजे पैशून्य माणूस. आणि असूया वारा ही नावाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर या मातृदेवींच्या प्रयासाने अंधकासुरांच्या रक्तधारेचा प्रवाह सुकत गेला. त्याची आसुरी माया समाप्त झाली. नंतर अंधकासुरही सिद्ध झाला. मुनिवर महातपांनी हे आत्मविद्यामृत तत्व राजासाठी वर्णन केले. मातृकांच्या उत्पत्तीचे हे वर्णन जे ऐकतात त्यांचे रक्षण या माता प्रतिदिन करतात. त्यांना भगवान शिवलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मदेवांनी या मातृकांसाठी अष्टमीची तिथी प्रदान केली. काय अष्टमीलाच त्या आल्या, आणि आपल्या कोणत्याही समारंभात बघा मातृकांचं पूजन असतं. म्हणजे कुठेही होम करा, काही करा, घरामध्ये वास्तू शांत करा, शांती करा, सगळ्यांमध्ये मातृकांची स्थापना असते. मनुष्याने या स्थितीस बिल्वाच्या आहारावर राहून भक्तिपूर्वक मातृकांची पूजा करावी. मातृका त्याला कल्याण आरोग्य यांची प्राप्ती करून देतात. आता ह्यात पण कसं सांगितलंय बघा, देवाच्या नावाखाली आहे, पण त्याशिवाय माणसं पाळणार नाही. बिल्व आहार म्हणजे फक्त बेलाची कोवळी पाने खाऊन अष्टमी तिथीला उपवास करायचा, म्हणजे त्यात असं काहीतरी औषधी आहे की तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. आपल्या सर्व देवांना जे पण आपण वाहतो, शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, शंकराला विष्णूला कृष्णाला तुळस, तर ह्या सगळ्यामध्ये ना ह्या सगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत ज्या माणसासाठी चांगल्या आहेत. फक्त देवाचं अधिष्ठान लावलं की तुम्ही त्या घरी आणणार, पण त्याचा मूळ वापर आपण आता विसरलो आहोत. आपण नेतो देवाच्या डोक्यावर टाकतो, आणि मग अगदी अशा मोठ्या श्रावणासारख्या सणाला, महाशिवरात्रीला, अष्टमीला असं मोठं टनच्या टन त्याचं काय निघतं, तर ते कचरा निघतो किंवा ते खत होतं म्हणा समजा, पण ते एक प्रकारे निर्माल्य कचरा होतो. त्यापेक्षा अजून त्याचा आयुर्वेदिक उपाय काय आहे ते बघून ते आपल्या घरी आणून आपण त्याचा वापर करूया. इथे हा कथाभाग संपलेला आहे. अष्टमातृका नमो नमः. आता नवमी तिथी आहे पुढची कथा, आणि दुर्गादेवीची उत्पत्ती आहे. एकदा आता हे प्रजापाल आणि ते ऋषी यांच्या, महातपा ऋषी यांच्यामधली ही प्रश्न उत्तर चालू आहेत. आणि मूळ कोण विचारते? पृथ्वी विचारते वराहाला. आणि मग ते कथा सांगतात की याने याला प्रश्न विचारला, मग त्याने असं असं उत्तर तेव्हा दिलं होतं, ते मी तुला देत आहे. एकदा राजा प्रजापालाने विचारले, मुनी, सृष्टीच्या आदिकाळात सूक्ष्म रूपात निर्गुण असलेली अव्यक्त ब्रह्मस्वरूपा कल्याणी भगवती महामाया दुर्गा सगुण रूप धारण करून पृथ्वीवर कशी काय प्रगट झाली? तेव्हा महातपा मुनी त्याला म्हणाले, राजन, प्राचीन काळातील गोष्ट आहे. वरुणाच्या अंशापासून उत्पन्न झालेला सिंधुद्वीप नावाचा एक प्रबल प्रतापी नरेश होता. तो इंद्रास मारणाऱ्या पुत्राची कामना मनामध्ये घेऊन वनात जाऊन तपश्चर्या करू लागला. एकाच आसनावर राहून भीषण तप केल्याने त्याने आपलं शरीर सुकवलं. एकच आसन म्हणजे अगदी मांडी घालून ध्यानस्थ बसला, एका पायावर उभा राहिला, काय असेल ते त्यानं अनेक वर्ष करून त्याचं शरीर सुकलं. तेव्हा मधीच राजाने विचारलं, द्विजेवर, इंद्राने असा त्याचा कोणता अपराध केला होता की त्याला मारणाऱ्या पुत्राची इच्छा धरून तो असं उग्र तप का करू लागला? महातपानी राजाला सर्व वृत्तांत निवेदन केला. हा सिंधू द्वीप राजा पूर्वजन्मी विश्वामित्रांचा पुत्र नमुची नावाचा दैत्य होता. मग पूर्वी हा दैत्य होता, आता तो वरुणाच्या अंशापासून निर्माण झालेला आहे. आणि पूर्वी हा विश्वामित्रांचा पुत्र होता नमुची. तो वीरात प्रधान होता. तो सर्व शस्त्रांनाही अवध्य होता, म्हणजे त्याला स्वतःलाच इतकी सर्व शस्त्रविद्या येत होती की त्याला कुठल्याही शस्त्रापासून कोणी मारू शकत नव्हतं. युद्धात इंद्रानं त्याला पाण्याच्या फेसानी मारलं.
तोच पुन्हा ब्रह्मदेवाच्या वंशात सिंधुद्वीप या नावाने उत्पन्न झाला. आता पाण्यावर फेस कुठं येतो? साधारण समुद्रामध्ये येतो. मग तिथं मारलं त्या फेसानं त्याला, मग तिथून तो समुद्राच्या पोटीच पुन्हा निर्माण झाला. वरुणाचा अंश आहे म्हणून त्याचं नाव सिंधुद्वीप. आणि आपली संस्कृती, आपला जो भारत वर्ष आहे त्याला पण सिंधू संस्कृती पण म्हटलं जातं. इंद्राशी वैर मनात ठेवून त्याने अत्यंत कठीण तपस्या केली. अशी तपस्या दीर्घ काळापर्यंत झाल्यावर पवित्र नदीने, वेत्रवतीने अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण करून अनेक प्रकारच्या अलंकारांनी नटून सजून सिंधुद्वीप जेथे तप करीत होता तेथे तिचे आगमन आले. आता ती नदी आली समुद्राकडे. थोडक्यात हा सिंधुद्वीप म्हणजे समुद्रच. फेसापासून मेलाय ना त्या सुंदर स्त्रीला पाहताच राजाचे मन क्षुब्ध झाले. त्याने विचारले, हे सुंदर कटिभागाच्या भामिनी, तू कोण आहेस? मला सत्य सांगण्याची कृपा कर. माझं नाव वेत्रवती आहे. वेत्रवती नदी आहे बघा आपल्याकडे. आपल्या मंगलाष्टक आहे फक्त एक सप्त नद्यांची सगळ्या त्यामध्ये आहे बघा. क्षिप्रा, वेत्रवती, महासुर नदी, त्राता, दया, गंडकी. तर त्यामध्ये वेत्रवतीचा उल्लेख आहे. आपणास प्राप्त करून घ्यावं असं माझ्या मनात आलं आहे म्हणून मी इथं आले आहे. महाराज, आपण या दासीचा स्वीकार करावा. वेत्रवतीचे हे बोलणे ऐकून राजा सिंधुद्वीपाने तिचा स्वीकार केला. समय होताच राजाला पुत्राची प्राप्ती झाली. तो पुत्र 12 सूर्याप्रमाणे तेजस्वी होता. तो वेत्रासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. सूर आणि आसूर फक्त एका शब्दाचा फरक आहे. सूर म्हणजे देव आणि असूर म्हणजे जे देवाप्रमाणे नाहीत ते. आता इथं आसूर आहे कारण राजाचीच वृत्ती तशी आहे ना, ह्याला मारायचं मनामध्ये द्वेष घेऊनच हा पुन्हा पोटाला आला. आता आसूर म्हणजे काय? मोठं मोठं शिंगवाले भयान पोटवाले आपण वर्णन ऐकतो तसे नाहीये. तर ज्याच्या मनामध्ये दुष्टवृत्ती आहे, लोकांना छळण्याची, मारण्याची, आता जे काय युद्धात आणि जे बाहेरचे काय बॉम्बस्फोट आमकं तमकं, ही सारी आसूर प्रवृत्तीच ना. तसा हा वेत्रासूर. त्याचे बळ फार मोठे होते. त्याच्या तेजाला सीमा नव्हती. हळूहळू तो प्राग ज्योतिषपूरचा नरेश बनला. त्याचा विक्रम वाढतच होता. त्याने या संपूर्ण पृथ्वीला आपल्या महायोग शक्तीद्वारे जिंकले. शेवटी कालकेयांना जिंकण्यासाठी त्याने मेरू पर्वतावर स्वारी केली. जेव्हा तो असुर इंद्रापाशी गेला तेव्हा इंद्रही तेथून पळून गेला. अग्नीनेही आपले स्थान सोडून पळ काढला. यम, नैऋती, वरुण या सर्वांनी आपली स्थाने सोडून दिली. शेवटी इंद्रप्रभुतीला घेऊन वरुण देव वायुदेवाच्या जवळ आले. पवनदेव ही सर्व देवांना एकत्र घेऊन धनाध्यक्ष कुबेराजवळ आले. शंकर कुबेराचे मित्र आहेत म्हणून धनाध्यक्ष कुबेर देवांसह शंकरापाशी आले. एवढ्यात बल अभिमानी वेत्रासूर हातात गदा घेऊन कैलासावरती येऊन पोचला. तो अवध्य असल्याने भगवान शंकर देखील देवासह ब्रह्मलोकात आले. तेथे अनेक देव आणि सिद्ध ब्रह्मदेवांची स्तुती करीत होते. त्यावेळी जगताची निर्मिती करणारे ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या चरणापासून प्रगट झालेल्या गंगेच्या पावन जलात स्नान करण्यासाठी प्रविष्ट होऊन परमात्म्याची माया गायत्रीचा जप करत होते. मग जेव्हा हे गेले ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकामध्ये, तेव्हा बाकीचे देव ब्रह्मदेवाची स्तुती करत होते आणि ब्रह्मदेव मात्र गंगेमध्ये स्नानाला गेले होते आणि गायत्रीचा जप करत होते. देव ओरडून म्हणत होते, प्रजेचं रक्षण करणाऱ्या भगवाना, आमचं संरक्षण करावं. वेत्रासुराने आम्हा देवांना आणि ऋषींना अत्यंत भयभीत केलं आहे. आपण आमचं रक्षण करावं. देवांनी अशी प्रार्थना केल्यावर भगवान ब्रह्मदेव विचार करू लागले, आहा, भगवान नारायणाची माया किती विचित्र आहे. या विश्वाचं कोणतंही स्थान त्यांच्याशिवाय रिक्त नाही. असुर आणि राक्षस यांच्याशी माझा काय संबंध? ते ब्रह्मदेवाने कधी कुठं युद्ध केल्याचं ऐकलंय का? नाही. ते अशा प्रकारचे चिंतन करीत असताना तेथे एक अयोनिजा कन्या प्रगट झाली. तिचं शरीर श्वेत वस्त्रांनी सुशोभित झालं होतं. तिच्या गळ्यात माळा होती, मस्तकावर मुकुट होता. तिची कांती अत्यंत उज्ज्वल होती. तिला 8 भुजा होत्या. त्यात शंख, चक्र, गदा, पाश, तलवार, घंटा आणि धनुष्य अशी आयुधे शोभत होती. ती देवी तुनीर आदी सर्व युद्धोपयोगी सामुग्री घेऊन जलातून बाहेर आली.
ही महायोगेश्वरी म्हणजे मध्ये शंकराच्या शरीरातून निर्माण झाली तो तेजातून ती योगेश्वरी, आणि ही आता विष्णू रूपात आहे. शंखचक्र गदा पद्म, थोडक्यात ही महायोगेश्वरी पाण्यातून आली. अर्थात ब्रह्मदेवच शंकराचं याचं विष्णूचं आराधन करत होते, तर तेव्हा ही परत आलेली आहे. ही परमात्म्याची शक्ती सिंहावर आरूढ झाली होती. तिने अनेक रूपे धारण करून सर्व असुरांशी युद्ध सुरू केले. त्या देवीत अपार शक्ती होती. तिच्याजवळ अनेक दिव्य अस्त्रे होती. हे युद्ध 1000 वर्षपर्यंत चालले. शेवटी या संग्रामात देवीने वेत्रासुरास माजरून टाकले. देवांच्या सेनेत मोठ्या आनंदाचा ध्वनी झाला. दैत्याचा मृत्यू झालेला पाहून सर्व देवांनी भगवती आपला जय असो, भगवती आपला विजय असो असे म्हणून तिला प्रणाम केला. भगवान शंकरांनी तिची स्तुती करताना म्हटले आहे, महामाये, महाप्रभे, गायत्री देवी आपला जय असो. महाभागे आपलं सौभाग्य, बल, आपला आनंद सर्व काही असीम आहे. दिव्यगंध आणि अनुलेपन आपल्या अंगाची शोभा वाढवितात. म्हणजे एवढं युद्ध केलं, पण प्रत्यक्षात या स्त्रिया किंवा देवी पण अशा दिसायला नाजूक पण होत्या, आणि वेळेला त्या काली मातेचा अवतार पण धारण करत होत्या. तिच्या अंगाला सुगंध येतो छान. परमानंदमयी देवी दिव्यमाला आपली शोभा वाढवित आहे. महेश्वरी, आपण वेदांची माता आहात. आपणच वर्णाच्या मातृका आहात. आपण तीनही लोकांना व्यापून आहात. 3 अग्नीतील शक्ती आपणच आहात. त्रिशूळ धारण करणाऱ्या देवी, आपणास माझा नमस्कार असो. देवी, आपण त्रिनेत्रा, भीमवक्रा, महाभयानका आदी अर्थानुरूप नावाने ओळखल्या जाता. आपणच गायत्री सरस्वती आहात. आपणास नमस्कार असो. म्हणजे जसं प्रत्येक स्त्री वेळेला वेगळं वेगळं रूप घेते ना, तसंच इथं दिलेलं आहे. ते भयानक पण आहे. भीमवक्रा म्हणजे मोठं भीमासारखं तोंड असणारी पण आहे. 3 डोळे पण आहेत तिला. ते 3 अग्नी पण तिच्या सोबत आहेत. आता हे 3 मग सांगितले, आवा अग्नी, गारपत्या आवनी असे 3 अग्नी आहेत. आणखीन अंबिके, आपले डोळे कमळाप्रमाणे आहेत. आपण महामाया आहात. आपणापासून अमृताची वृष्टी होते. सर्वगे सुभगे, आपण संपूर्ण प्राणाचे अधिष्ठात्री आहात. स्वाहा आणि स्वधा या आपल्याच प्रकृती आहेत. आपणास माझा नमस्कार असो. महान दैत्यांचं दलन करणाऱ्या देवी, आपण सर्व प्रकारांनी पूर्ण आहात. आपल्या मुखाची शोभा चंद्राप्रमाणे आहे. आपल्या शरीरातून महान तेज प्रगट होत आहे. आपणाकडून हे विश्व प्रगट झालं आहे. आपण महाविद्या आणि महावेद्या आहात. म्हणजे ते वेद पण तिच्याकडनंच निर्माण झाले आहेत. आनंदमयी देवी, विशिष्ट बुद्धीचा उदय आपणापासूनच होतो. आपण समयानुसार लहान वा मोठं शरीर धारण करता. महामाये, आपण नीती, सरस्वती, पृथ्वी आणि अक्षर स्वरूप आहात. देवी, आपण श्री, द्री आणि ओमकार स्वरूप आहात. परमेश्वरी तत्वात विराजमान होऊन आपण अखिल प्राण्यांचं हित करता. आपणास माझा वारंवार नमस्कार असो. अशा प्रकारे परमशक्तिशाली शंकरांनी त्या देवीची स्तुती केली. देवांनीही तिचा जय जयकार केला. आतापर्यंत ब्रह्मदेव जलातच तप करीत होते. जयध्वनी ऐकून ते बाहेर आले. तेव्हा त्यांनी देवांचे कार्य सिद्ध करणाऱ्या देवीस पाहिले, आणि ते म्हणाले, देवांनो, अनुपम अंगाने शोभणारी ही देवी आता हिमालय पर्वतावर जाईल. नवमी ही तिथी हिच्यासाठी असून याच तिथीस तिची आराधना करावी. त्यामुळे ती सर्व प्राण्यांना वर देईल. देवी, आपण हे कार्य उत्तम रीतीने केलं, परंतु अद्यापि आपलं दुसरंही एक महत्वाचं मोठं कार्य ठरलेलं आहे. पुढे महिषासूर नावाचा एक राक्षस होईल. त्याचा देखील विनाश आपणास करावयाचा आहे. मग इथं झालं काय, तिला हिमालयावरती जागा दिली राहायला, आणि नवमी तिथी तिची आहे. बघा, गौरीचंच रूप आहे देवीचं, पण तृतीया हे गौरीचं म्हणजे पार्वतीचं, शिवाच्या पत्नीचं रूप आहे. आणि ही जी आहे, ही नंदादेवी नावाने हिमालयामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. ही देवी हिमालयावर आनंदात राहू लागली, म्हणून हिचं नाव नंदा, आनंदा म्हणजे नंदा या नावाने प्रसिद्ध झाली. हिची कथा ऐकणारा कैवल्याचा आणि मोक्षाचा अधिकारी होतो. अशा रीतीने इथं नवदुर्गेंचं आपल्याला सांगितलेलं आहे. दुर्गा देव्ये नमो नमः, नंदा देवे नमो नमः.